जय श्रीराम. आज बलिप्रतिपदा अर्थात पाडवा आपल्या सगळ्या गृहिणींचा महत्त्वाचा आणि आवडता सण. कारण आजच्या दिवशी आपल्याला आपल्या पतिदेवांकडून त्यांना ओवाळणं झाल्यानंतर काही ना काहीतरी भेटवस्तू मिळत असते. इतक्या दिवसांच्या केलेल्या श्रमाचं चीज होत असतं. म्हणून हा पाडवा. पण कार्तिक शुद्ध प्रतिपदा या दिवसाला बलिप्रतिपदा असं सुद्धा म्हणतात. यालाच दिवाळी पाडवा. प्रसिद्ध अशा 3.5 मुहूर्तांपैकी हा एक दिवाळीच्या सणातला महत्त्वाचा मुहूर्त. नववर्षाचा दिवस. विक्रम संवत्सराचा प्रारंभ या दिवसापासूनच होतो. विक्रमादित्याला याच दिवशी तर राज्याभिषेक झालेला आहे ना, म्हणून पुढे दरवर्षी तोच राज्याभिषेक तसाच करण्याची प्रथा सुद्धा कायम सुरू राहिलेली होती. बळीच्या बंधनातून सगळ्यांना, सगळ्या जनतेला, सगळ्या समाजाला विष्णूने मुक्त केलं. तोच हा दिवस. त्या दिवशी पहाटे अभ्यंगस्नान करायचं, रात्री दीपोत्सव करायचा. बऱ्याच ठिकाणी नवीन वस्तूंची खरेदी सुद्धा आजच्या दिवशी म्हणजे पाडव्याच्या दिवशीच करतात. आणि मघाशी मी म्हटल्याप्रमाणे याच दिवशी स्त्री आपल्या पतीला, पत्नी आपल्या पतीला ओवाळते आणि मुलगी आपल्या वडिलांना सुद्धा ओवाळत असते. अलंकाराची ओवाळणी असं सुद्धा याला म्हणतात बरं का. कारण त्या दिवशी कुठली ना कुठली तरी भेटवस्तूमध्ये आपल्याला अलंकार सुद्धा मिळत असतो. म्हणून ही अलंकाराची ओवाळणी असं सुद्धा म्हणतात. याच दिवशी श्री गोपालकृष्णांनी गोवर्धन पर्वत उचलून गोकुळाचं सुद्धा रक्षण केलेलं आहे. इंद्र हा मेघांचा राजा. त्याच्या कृपेने पाऊस पडतो, धनधान्य पिकतं, सगळीकडे आनंदोत्सव असतो. आणि याच पाऊस पडतो या समजुतीने गोकुळातील सगळे लोक दरवर्षी इंद्राचा उत्सव सुद्धा साजरा करत असतात. पण बाल श्रीकृष्णाने हा उत्सव बंद पाडला होता बरं का. पाऊस पडतो तो इंद्राच्या कृपेने नाही, तर पर्वतांमुळे, ढगांमुळे. म्हणून इंद्राची पूजा न करता पर्वताची, गोवर्धन पर्वताची पूजा करा असं श्रीकृष्णाने तेव्हा सगळ्या गोपालांना, गोकुळवासियांना सांगितलेलं आहे. आपला उत्सव श्रीकृष्णाने बंद पाडला म्हणून इंद्राला खूप राग आला आणि त्यानं गोकुळ पूर्ण बुडवून टाकायचं ठरवलं. पाण्यामध्ये जेव्हा गोकुळ बुडू लागलं तेव्हा गोपाळकृष्णाने गोवर्धन पर्वत आपल्या करंगळीवर उचलून तोलून धरलेला आहे आणि इंद्राचा गर्व नष्ट झालेला आहे. गोवर्धनच हा आपला रक्षणकर्ता आहे आणि श्रीकृष्णच काय तो आपला परमेश्वर आहे. गोपालकृष्ण भगवान की जय. अशी आता गोकुळवासियांची खात्रीच पटली. त्यांनी त्यावेळी खूप मोठा उत्सव केला. सगळीकडे दिवे लावलेले आहेत आणि कृष्णाच्या पराक्रमाचा उत्सव म्हणून सुद्धा आजही गोकुळात, वृंदावनात, द्वारकेत, मथुरेत हा उत्सव खूप मोठ्या प्रमाणात साजरा करतात बरं का. अशी ही घटना कार्तिक शुद्ध प्रतिपदा याच दिवशी घडलेली आहे आणि याची आठवण म्हणून आजही बऱ्याच खेड्यापाड्यांमध्ये पर्वताची पूजा करण्याची प्रथा चालू आहे. आता पर्वत म्हणजे काही अगदी साक्षात पर्वतावर जावं लागतं, तिथे जाऊन पूजा करायची असं काही नाहीये. पण कोणी ना शेणाचा सुद्धा पर्वत तयार करतात आणि मग त्याची सुद्धा यथासांग पूजा करतात. आणि अशा पद्धतीनं हे गोकुळ तिथे तयार करतात आणि मग याची पूजा करून ओवाळल्या जातं. मग अशा या दिवशीची अजून एक कथा सुद्धा खूप छान. याच दिवशी बरोबर पृथ्वीवरती बली परतल्यामुळे भगवान विष्णूचा बटू अवतार वामनाच्या विजयाचं सुद्धा याच दिवशी स्मरण केलं जातं. हा दिवस विष्णूंनी बली आणि सर्व असुरांवर वामन त्रिविक्रमात रूपांतरित होऊन विजय मिळवलेला आहे म्हणून ह्याला बलिप्रतिपदा असं सुद्धा म्हणतात. याच दिवशी भगवान विष्णूने वामन बटूचं रूप घेऊन बळीराजाकडून 3 पावलं जमीन दान मागितली होती आणि त्याला पूर्ण पृथ्वीवर राज्य करण्याच्या महत्वाकांक्षेसाठी त्याला थांबवलं होतं. या घटनेच्या स्मरणार्थ सुद्धा हा दिवस साजरा केला जातो. या दिवसापासून
खरं तर व्यापारी लोकसुद्धा नवीन वर्ष म्हणून हा दिवस साजरा करतात बरं का. विक्रम संवत सुरू होतं, त्यामुळे व्यापारी लोक या दिवसाला नवीन वर्षाची सुरुवात तर मानतातच आणि लक्ष्मी प्राप्तीसाठी नवीन वह्यांचं पूजन सुद्धा या दिवसापासून करत असतं. आता पती पत्नींच्या नात्याबद्दल तर मी आधी बोललेलीच आहे. स्त्रिया या दिवशी पाटावर छान पाटाभोवती रांगोळी काढतात आणि पतीला औक्षण करतात आणि पत्नी ही औक्षण करून झाल्यावर पतीला देवरूपाने नमस्कार करते आणि मग पती काही ना काहीतरी भेटवस्तू पतीला देत असतो. मग अशा या बलिप्रतिपदा या पाडव्याच्या दिवशी या सुमुहूर्तावर 3.5 मुहूर्तांपैकी एक असलेल्या मुहूर्तावरती जेव्हा बळीराजाला पूर्ण पाताळात पाठवल्याची जी आख्यायिका आहे ती याच दिवसासाठी अतिप्रसिद्ध आहे असं म्हटलं तरी ठरणार नाही. हिंदू धर्मीयांच्यासाठी हा उत्सव, हा सण खूप मोठा आहे, कारण बळीराजाला या दिवशी पाताळात पाठवलेलं आहे. पण खरं तर दिवाळीच्या या बळीराजाला शेतकरी रूपात सुद्धा खूप जण आत्ता या 21व्या शतकात शेतकरी म्हणजे बळीराजा, ज्याच्यामुळं धनधान्य आपल्याला मिळतंय, उपलब्ध होतंय, सहज प्राप्त होतंय. पण तरीसुद्धा जी इंद्रदेवतेची गोष्ट सांगितलेली आहे ती सुद्धा इथे प्रामुख्याने विचार करायलाच पाहिजे की इंद्रदेवतेमुळे नाही तर नद्या पर्वत याच्यामुळेच आपली जमीन सुपीक राहते आणि या जमिनीत छान असं धान्य पिकतं. आणि म्हणून या बळीराजाला, या बलिप्रतिपदेला फार दिवाळीच्या या 4 दिवसांपैकी अनन्यसाधारण असं महत्त्व समजलं जातं, महत्त्व दिलं जातं. अशा या बलिप्रतिपदेच्या पाडव्याच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. जय श्रीराम.